रामकृष्ण हरी मंडळी. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात भंग झालेल्या अंतकरणाची कबुली देतात. त्यांची ही प्रांजळ मनानं दिलेली कबुली डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु म्हणतात, कामक्रोध माझे चिताती शरीरी, कोवळे ते वरी बोलतसे. कामक्रोध माझे चिताती शरीरी, कोवळे ते वरी बोलतसे. कैसा सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही न कळे हे. तुका म्हणे मज आणोनी अनुभवा, दाखवी हे देवासाच खरे. कामक्रोध माझे जिताती शरीरी, कोवळे ते वरी बोलतसे. हे पांडुरंगा, काय सांगू? काम, क्रोध, लोभ, मोह यांनी भरून गेला आहे हा देह. आणि मी मात्र वरून अगदी कोवळ, गोड, नम्र बोलतो. जणू काही मी एखादा संतच आहे. पर तू तर जाणतोस ना, या कोवळ्या शब्दांच्या मागे काय काय दडलेलं असतं ते. विठ्ठला, मी अजूनही अशुद्धच आहे. माझ्या अंतर्मनात अजूनही वासना उरलेल्या आहेत. किती भागवत ऐकली, किती कीर्तन ऐकली, अनंत वेळा तुझं भजनही केलं, पण अजूनही राग येणं काही गेलं नाही. आणि तो अहंकार, तो तर पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो. आणि तरी सुद्धा आज तुझ्या पवित्र पायाशी बसवलंस पांडुरंगा. कसा काय चालत आलो इतका प्रवास, आणि तुझ्यापर्यंत पोहोचलो तरी कसा? माझ्या कर्मांना पाहता, माझ्या मनस्थितीला पाहता तुझ्या चरणी येण्याचं पात्रपण तरी आहे का माझ्यात? परंतु हे दयाघना, ही सर्व तुझीच कृपा आहे. सावली सुद्धा जिच्यापासून घाबरते असा माझा इतिहास, आणि तू मात्र मला तुझ्या चरणाशी स्थान दिलंस पांडुरंगा. पण आता कधीही माघारी धाडू नको पांडुरंगा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मोक्षा एवढे सुख, सुख नोहे ते दुःख. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. महाराज पुढे लिहितात, पुराणींची ग्वाही वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले. पुराण वाचून, नामस्मरण करून चित्त शुद्ध केलं पाहिजे. आपलं मन निर्मळ केलं पाहिजे. पण माझं चित्त अजूनही दुसरंच आहे पांडुरंगा. अधूनमधून कोणी खडा टाकला की लगेच हा अंतरंगाचा डोह गढूळ होतो. ते पाणी पुन्हा पारदर्शक व्हावं यासाठी मनाला खूप वेळ लागतो पांडुरंगा. दाट ढगांमागचा सूर्यप्रकाश जसा दिसत नाही, तसंच माझं अंतरंगही अजून प्रकाशमय झालेलं नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तुका म्हणे मज आणोनी अनुभवा, दाखवी हे देवासाच खरे. देवा, मला आता आणखी उपदेश नकोय. तू मला अनुभव दे. खरं काय आहे ते दाखव. तुझ्या कृपेचा अनुभव, तुझ्या प्रेमाचा अनुभव, आणि माझ्या अंतकरणात काय उरलंय ते समजावून सांगणारा अनुभव. हे देवा, मन थकलंय माझं आता रोजच्या आट्यापिटांमध्ये, सोंग घेण्यामध्ये आणि कोवळे बोल बोलण्याच्या अभिनयामध्ये. होऊ दे हे जीवन धन्य तुझ्या स्पर्शाने, आणि शुद्ध करून टाक हे गढूळ अंतकरण. माझं चित्त तुझ्या कृपेनंच शुद्ध होईल. कामक्रोध माझे
चिताती शरीरी ओवळते बोलतसे. आणि तरी सुद्धा तू मला तुझ्या पायाशी बसवलंस पांडुरंगा. महाराजांच्या या शब्दांनी जर तुमच्या अंतःकरणाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. द रहाणे रिफ्लेक्शन्सवर 365 दिवस पांडुरंग या विचारवारीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला आपल्या अंतःकरणातल्या पांडुरंगाला रोज भेटूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.